नमस्कार, एनटीव्ही इंडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदेडच्या हदगाव पोलीस स्टेशनमधून समोर आली आहे। एका पोलीस उपनिरीक्षकाने चक्क तरुणाच्या तोंडात लघुशंका केल्याचा खळबळजनक आरोप पीडित तरुणाने केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील लहारी येथे नामविस्तार दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते। मात्र 15 फेब्रुवारी रोजी सकाळी PSI नंद यांनी पीडित अक्षय कांबळे याला कोणतीही पूर्वसूचना न देता घरातून ताब्यात घेतले। अक्षय कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला आहे की PSI नंद यांनी त्याच्याकडे 10,000 रुपयांची मागणी केली होती। पैसे देण्यास नकार दिल्याने अक्षयला बेदम मारहाण करण्यात आली। संतापलेल्या PSI नंद यांनी "तू पैसे देत नाहीस का?" असे म्हणत अक्षयच्या तोंडावर लघुशंका केली, असा खळबळजनक दावा पीडित तरुणाने केला आहे। या घटनेची माहिती मिळताच भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी PSIवर कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एनटीव्ही इंडिया न्यूजसाठी संपादक अशोक गायकवाड। काल जो प्रकार घडला तुमच्या कधी लक्षात आलं आणि नेमका काय प्रकार घडला होता? काल मी नागपूर या ठिकाणी होतो। भीम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा यांचा फोन आला की दादासाहेब हदगाव पोलीस स्टेशनचे PSI नंद यांनी एका छोट्या गुन्ह्यामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गावामध्ये पोलीसची गाडी घेऊन येऊन दहशत निर्माण करून कोणतीही सूचना न देता उलट आम्हाला अटक का करता हा आमचा संविधानिक अधिकार असताना त्यांनी विचारल्यानंतर आरोपींनी सुद्धा त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर प्रत्येकी 10,000 रुपये मागणी केली। सगळे हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला महाग आहेत, रोज मजुरी करून पोट भरतात। त्यांनी प्रश्न केला, साहेब 10,000 कुठून आणून द्यावं, आणि त्यांना मारहाण केली। सांगा कोणाला तरी पैसे द्या। पुन्हा ते बाहेर ड्युटीला कुठेतरी जातो म्हणून जायचे, परत यायचे, पैसे आले का मारहाण करायचे, पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे, मारहाण करायचे। आणि मारहाण करताना त्यांनी एक गोष्ट केली, कारण आपल्या सर्वाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला CCTV कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथे CCTV बसविले त्या ठिकाणी न नेता जिथं CCTV मध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन मारलं, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। आणि शेवटी मग सायंकाळी आले, त्यांना मारहाण केली। पैसे आले का नाही म्हणले, नंतर त्यांना राग आला आणि रागाच्या भरात अक्षय कांबळे ज्यांच्या तोंडात PSI नंद साहेब मुतले, रागाच्या भरात हा भड्या तू तर लय मारला, त्या तोंडात मुतावं लागते म्हणून त्यांनी त्याच्या तोंडात मुतले असं अक्षय कांबळेंनी सांगितलेलं आहे। बाकी 5 जणाला बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचे सहकारी यांना तंबी दिली, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारहाण केली तर आम्ही 3 महिने जामीन होऊ देणार नाही। भीतीने यांनी सांगितली नाही। मी तात्काळ नागपूरहून निघालो आणि नंतर यायला नोटीस देऊन काहीतरी सोडलं असं म्हणतात आणि नंतर याचा मार बघितला तर मी परेशान झालो आणि स्वतः मी उपजिल्हा रुग्णालय हदगाव या ठिकाणी या सर्वांना घेऊन गेलो। त्या ठिकाणी मेडिकल केले त्यांचं। काल फिर्याद द्यायची होती, त्यांची मानसिकता बरोबर नव्हती आणि म्हणून आज आम्ही सर्व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते, सर्व आंबेडकरी संघटना, सर्व आमचे मित्रमंडळी, सर्व या ठिकाणी जे पीडित आहेत, ज्यांना नंद साहेबापासून आतापर्यंत त्रास झालेला आहे, असे सगळे पीडित सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि म्हणून मला या ठिकाणी पहिली आमची मागणी आहे की नियमानुसार जी मारहाण केली, जे मेडिकल केलं, त्यांच्या तोंडात मुतले, जे त्यांचा आर्टिकल 21 नुसार त्यांचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे, त्याच्यावर गदा आणली, त्याच्यानुसार त्यांना बडतर्फ करावं, तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे। ही जर मागणी नाही झाली तर हदगाव तालुक्यात फार मोठा सर्व जे पीडित लोक आहेत, जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत, कारण आकाश आणि हे सुद्धा लहारी येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा सुद्धा खराब झालेली आहे। हे तर मला सांगत होता आम्ही पॉयझन पितो, मी त्यांना सांगितलं पॉयझन काही पिऊ नका, आपला बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास आहे, देर आहे मगर अंधेर नाही। कारण इथं पतिव्रतेला त्रास होतो, चिना लोकांना त्रास होत नाही, आपल्याला त्रास व्हायला म्हणजे आपण पतिव्रतावर सिद्ध आहे। लवकरच कारवाई नाही झाली त्या संदर्भात मान्य या ठाण्याचे API दिघे साहेब यांची चर्चा केली, त्यांनी सांगितलं तुमचं जे काय म्हणणं आहे ती तक्रार द्या। आता आम्ही तक्रार लिहितोय, साहेबाकडे देतो, SP साहेब सुद्धा आम्ही सर्वजण भेट घेणार आहोत, IG साहेब सुद्धा भेट घेणार आहोत आणि रितसर कारवाई नाही झाली तर हदगाव पोलीस स्टेशनवर भव्य असा या ठिकाणी मोर्चा आम्ही काढणार आहोत। यासाठी आज तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत।